नमस्कार मित्रांनो, मी अक्षय दिघे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी आज आलो आहे सुनील भाऊंच्या मळ्यामध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता, मी त्यांच्या मळ्यामध्ये आलो आहे। सर, इथे आज सुनील भाऊंनी मागच्या म्हणजे उन्हाळ्यात आंब्याची झाडं लावलेली होते। तर आज त्या आंब्याच्या झाडांना फळं पण लागलेले आहे। तर आज आपण त्यांना भेटूया आणि माहिती जाणून घेऊया की आंब्याच्या झाडांना त्यांनी कुठून ऑर्डर केले होते, कसे ऑर्डर केले होते आणि त्यांना खरंच काय रिझल्ट आला, आपण ते जाणून घेऊया। तर हे आपले मित्र सुनील भाऊ यांनी आंब्याचे झाडं आणले होते। ही माहिती घेऊया की यांनी कोणते आंब्याचे झाडं आणले होते आणि त्यांची काय प्रोसेस किंवा काय प्रक्रियेने ते लावलेले। तर सुनील भाऊ नमस्कार। नमस्कार सर, सुनील भाऊ आम्हाला सांगा या झाडांबद्दल थोडी माहिती। ह्या झाडांबद्दल असं आहे, तर हे झाडं आहे ना, मी आंध्रावरून बुक केले होते आणि साधारणतः 4 झाडं मी लावलेली आहेत। त्याच्यासाठी मला 5,000 रुपये खर्च आला। ओके। झाडं लावून साधारणतः 3 महिने झाले आत्तापर्यंत। तर त्याच्यात मी आंतरपीक पण घेतलं आहे, मेथीची भाजी म्हणून। 3 महिन्यामध्ये साधारणतः एक 12माही झाडे आणि 3 केशर आंबे म्हणून आणले आपण। आणि तुम्ही बघू शकता त्याला फळ पण 3 महिन्यात लगेच चालू झालेलं आहे। ओके। आणि हे कोणत्या याचा आहे? हा कोणता आंबा आहे? केशर हा केशर आंबा। केशर आंबा। ओके। याला 4 कैऱ्या पण आलेल्या। हां, 4 कैऱ्या पण आलेले। आणि याचे खड्डे वगैरे काही खत वगैरे टाकलं होतं का? याला आधी सुरुवातीला 3x3 चे खड्डे केले। त्याच्यासाठी त्याची प्रोसेस पूर्ण करून घेतली, खत टाकलं त्याला आणि लावताना साधारणतः ते 15 फुटाच्या अंतरावर लावलेले। ओके। 15 फुटाच्या अंतरावर लावून। आणि हे आंध्रावरून कसे बुक केले होते तुम्ही? आंध्रावरून त्यांचे लोक येतात, त्यांच्याकडे बुक केले होते आधी। ओके। काही पेमेंट त्यांना केलं होतं अर्ध, नंतर आपल्याला पोस्ट डिलिव्हरी आल्यानंतर परत अर्ध पेमेंट केलं। आणि चांगले झाड, एकदम रिझल्ट पण छान आहे। झाडे येताना त्यांची कुंडी वगैरे म्हणजे चांगली होते का? माती वगैरे कशी होती? माती साधारणतः 60 किलो त्यांना माती होती थोडाशी, आणि 3x3चा खड्डा करून आपण त्याची लागण केलेली। ओके। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की या आंब्याला, 12माही आंब्याला, केशर आंबा याला 4 कैऱ्या पण लागलेल्या आहे। कारण हा किती 3 महिने झाले ना लावून? 3 महिने झाले। 3 महिन्यात त्यांना या कैऱ्या पण लागलेल्या आहे। झाडे हे 12माही केशर आंबा आहे। हा आपला हा पण केशर आहे। ओके। आंध्रा केशर आंध्रा केशर आंबा आहे। आणि हा कंटिन्यू त्यांनी सांगितलं जानेवारी साधारणतः चालू होईल। ओके। जानेवारीत चालू झाल्यानंतर कधीच बंद होणार नाही, हा कंटिन्यू चालणार 12 महिने। हा, 12 महिने। अरे हा पण आंध्रा केशर आंबा आहे, आंध्रा केशरी आहे। ओके। आणि हे निमोनीच झाड वगैरे? हा, निमोनीची झाडं पण त्यांच्याकडे ऑर्डर केली होती, त्यांनी दिलेले आहे। पण याला साधारणतः 3 वर्ष लागतील म्हणजे फळ यायला। 3 वर्षानंतर कंटिन्यू चालतील, म्हणजे 12 महिने चालू राहतील। ओके, धन्यवाद।